आपण कार घेतो कम्फर्टसाठी, पण ती येताना फक्त डिस्कम्फर्ट घेऊन येते. शोरूममध्ये गेलो. अतिउत्साही सेल्समन म्हणाला, "सर, ही कार पहा. तुमच्या पर्सनॅलिटीला परफेक्ट मॅच आहे." मी म्हटलं, "पर्सनॅलिटी नको. लोन एलिजिबिलिटीला मॅच होते का ते पहा." सेल्समन, "फीचर्स बघून घ्या. सनरूफ, टचस्क्रीन आणि एंटरटेनमेंट सिस्टीम." मी, "मला एकच फीचर हवं आहे, जे पाहून बँक मॅनेजर अप्रूव्डचा स्टॅम्प मारेन." तो, "सर, झिरो डाउन पेमेंटची स्कीम आहे. तुम्ही फक्त फॉर्मवर सही करा." मी मनात, म्हणजे ई-एम-आयचं आजचं मरण उद्यावर. टेस्ट ड्राईव्ह घेतली. एसी थंड, म्युझिक चालू. मी फुल्ली कन्व्हिन्स्ड. तेवढ्यात शेजारी बसलेला मित्र पचकला. "पार्किंगची काय व्यवस्था?" मला एसीतच घाम फुटला. ऑफिसमध्ये 6 महिने वेटिंग आहे आणि सोसायटीमध्ये पार्किंग फुल. म्हणजे रस्त्याच्या कडेलाच. आता स्टेटस असं आहे, पहिला महिना रोड ट्रिप्स, रील्स, माझा स्वॅग. दुसरा महिना पेट्रोल, इन्शुरन्स, सर्व्हिसिंग. तिसरा महिना ई-एम-आय, आर-टी-ओचे चलान आणि एक स्क्रॅच झाला. आज कार गॅरेजमध्ये आहे. मी उबरमध्ये. मला आता कळून चुकलं आहे, की मुंबईमध्ये कार घेणं म्हणजे ओनरशिप नाही, कार बँकेची. आणि तुम्ही फक्त ई-एम-आय भरणारा ड्रायव्हर हो.